सिंदखेड राजामध्ये गेलो होतो. तिथल्या लोकांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी सांगितलं, हे पुरातन विभागाच्या काही बरोबर ना अध्यक्ष म्हणून पुरातन विभागाच्या आधिपत्याखाली हे आता वाडा गेलेला आहे. प्रचंड गवत. तुम्ही महाराजांचं नाव, जिजाऊंचं नाव फक्त राजकारणासाठी घेता. सुधारणा कोणी करायची? इथल्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्याला आम्ही फोन लावला, फोन बंद होता. तो राज्याच्या अधिकाऱ्याला मी फोन लावून आणि विचारलं असा असा विषय आहे. त्यांनी एक योजना सांगितली आणि त्या योजनेमध्ये तुम्ही मागणी करा नगरपालिकेची, आम्ही लगेच त्याला मंजुरी देण्याच्या संदर्भातला प्रस्ताव आशिष शेलारांकडे तुम्ही द्यावा, मंत्री महोदयांकडे असं विनंती केली. साधा प्रश्न आहे. मी शिंदे साहेबांनी मला सांगितलं की मी लगेच ते पत्र तयार करतो. अध्यक्षांनी सांगितलं मी पत्र तयार करते. ते पत्र घेतो. शिष्टमंडळ शिंदे साहेब आपल्या नेतृत्वाखाली मंत्री महोदयांना भेटू आणि ते काम करण्याच्या बाबतीमधला निर्णय त्यांना घ्यायला लावू. चांगले मंत्री आहेत. नाही घेतला तर पहिलं आंदोलन पहिलं कुठं होईल तर त्या असलेल्या पवित्र भूमीमध्ये करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आणि जोपर्यंत हा निर्णय होत नाही, नगरपालिकेकडे हस्तांतर करून मेंटेनन्स करून द्यायचा, तोपर्यंत आंदोलन मागं घ्यायचं नाही. हा महाराष्ट्रामध्ये संदेश जाऊन द्या. जिजाऊच्यासाठी कोण लढली लेख, तर ती राष्ट्रवादीची लेख लढले, अक्षय परकाचा संदेश जाऊन द्या.